गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे सोमवार, तर जिमला चाललोय मी. सकाळचे वाजलेले आहेत 7:30. तर म्हटलं मंडेची सुरुवात एकदम चांगली, स्किप नको करायला. काय नाही 2 दिवस गॅप पडलाय. म्हटलं नाही, जिमला गेलंच पाहिजे. तर मित्रांनो, जिम झालेली आहे. लेग्स वर्कआउट केले आज, कारण मागच्या आठवड्यात जरा स्किप झालं होतं. म्हटलं लेग्स करून टाकू. चला आता घरी जाऊ, ऑफिसला जायचं आहे आपल्याला. बघा मित्रांनो, ब्रेकफास्टमध्ये आहे पपई आणि कलिंगड. ही पण जास्त कलर तर नाही आहे. लेट्स सी. शिशु मालिश तेल. कलिंगडाच्या बिया पण अशा पाहिजे होत्या एका साईडला. चला मित्रांनो आम्ही आता इथं ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्टमध्ये आहे कलिंगड आणि पपई आणि कलिंगड दोन्ही पानसाठी. कलिंगड तर कलरवरनं दिसतंय आणि पपई पण एवढी काही खास नाही. तर जाऊ दे, आता ब्रेकफास्ट तर करावाच लागेल. यातलं कोणतं तरी एक टेस्टी असतं ना, मजा आली असते. एक घास याचा. बाय बाय करतो का नाही? मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:15. ऑफिसला जाऊयात. तर आज मोटो ब्लॉगिंग आहे आपल्या अपाचीवरती, बऱ्याच दिवसानंतर. फरक तर काय नाही आहे, पण थोडी मोठी गाडी आहे. थोडे खाचखळगे असतात ते कमी बसतात अपाचीवर. पण आता एक प्रॉब्लेम झाला आहे, बॅग कुठे ठेवायची. कॅन इट विल बी फिट हिअर. राहील का इथे? आहे इथं, राहील बॅग इथं असं वाटतंय. बघू, आज ट्राय करू. आज मागच्या आठवड्यात 2 दिवस चांगले होते यार, ऊन नव्हतं. आता ऊन वाढेल असं वाटतंय एप्रिल मे मध्ये. पलीकडून काहीतरी कंपाऊंड लावायचं काम चालू आहे. कंपाऊंड म्हणजे मला वाटतंय झाडं वगैरे लावतील. बरं आहे. जे पण चालू आहे मस्त चालू आहे. आता इकडचा पण रोड होईल, मग एकदम मोठा रोड मिळेल आपल्याला. सिमेंटच्या रोडवर जरा स्लिप व्हायची भीती असते पावसाळ्यात, पण त्याची लाईफ पण जास्त असते ॲज कम्पेअर टू डांबरी जो हा रोड येतो. पण ठीक आहे, सगळीकडे आता तेच झाले RCC. मित्रांनो, हा आठवडा आणि पुढचा आठवडा एकदम मस्त असणार आहे, कारण त्याचं असं आहे की 10 तारखेला सुट्टी आहे आपल्याला, गुरुवारी महावीर जयंती. आणि मग शुक्रवारी काम करायचं, मग परत आला शनिवार रविवार, आणि परत सोमवारी सुट्टी आहे. सोमवारी आहे 14 तारीख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर फक्त शुक्रवारची सुट्टी टाकली ना, आपल्याला 5 दिवस सुट्टी मिळेल.
पण ही सगळ्याच कंपन्यांना नाही आहे, आमच्या कंपनीला आहे. तर 1 दिवस सुट्टी टाका, 5 दिवस सुट्टी मिळवा अशी ऑफर आहे या विकेंडला. पण प्रियांकाला नाही आहे सुट्टी, बघू आता. त्यामुळं काही प्लॅन करता येणार नाही. आणि प्लॅन जरी असली तरी आम्ही काय करणारच नव्हतो, कारण आता पुढच्या महिन्यामध्ये आमचं ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा काही ना काही होईलच, इकडे तिकडे जाणं. प्लॅन नाही केला अजून काही, पण ब्लॉग तर इंटरेस्टिंग होईल. तर पुढचा महिना बड्डेचा, ॲनिव्हर्सरीचा, आणि त्याच्या पुढचा महिना जून म्हणजे माझा आणि प्रियांकाचा बड्डे असतो. जून महिन्यात बऱ्यापैकी सगळ्यांचे बड्डे असतात. आता थोडं ऊन जाणवायला लागले. मला तरी डिस्टन्स कमी आहे, एवढं काही नाही. पण जे लोक लांबून ट्रॅव्हल करतात ना, बाईकवर ट्रॅव्हल करत असाल तर ठीक आहे, पण पाणी सोबत ठेवलं पाहिजे यार. आपण कधी काय होईल, गाडी स्लिप झाली की एकदम चटके वाजतात. पाणी पाहिजे सोबत आपल्या. एवढा उन्हाळा चालू झाला आहे आता. A few moments later. मित्रांनो, आता वाजलेले आहेत, मला दिसत नाही आहे, 8 वाजलेत. आता घरी चाललो आहे मी. तर मित्रांनो, आजचा दिवस संपलेला आहे, आपलं काम झालेलं आहे, घरी चाललो आहे मी. तर आज थोडंसं काम होतं, हेक्टिक डे होता थोडासा. मंडेला कसं असतं, सुट्टीवरून येतात तुम्ही आणि सगळी उरलेली कामं मंडेला करायची असतात. तर आपलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे, थोडंसं बाकी आहे. ते केलं तर आज करू, नाहीतर उद्या. आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथं एक बॅग दिसत असेल माझ्या गाडीला अडकवलेली, छान अशी गिफ्ट बॅग आहे. तर आम्हाला गिफ्ट मिळाले ऑफिसमधून, तर कंपनीला थोडा प्रॉफिट झाला असं आपण बोलू शकतो. तर ते गिफ्ट काय आहे ते घरी गेल्यावर आपण प्रॉपर अनबॉक्सिंग करू. मी बघितलंच आहे, तुम्हाला दाखवतो काय ते गिफ्ट. घरी पोचायला वाजलेले आहेत 8:24. तर चला, हे बघा, हे गिफ्ट आहे ते मी जे बोलत होतो. अनबॉक्सिंग करूया लगेचच. हे बघा मित्रांनो, इथं जेवण करायचं आहे. जेवणाच्या आधी म्हटलं अनबॉक्स करू. ही आहे वरची पिशवी, या बॉक्समध्ये आहे कॉफी मग. तुम्ही बरोबर गेस केलं असेल, पण कॉफी मगमध्ये दिले त्यांनी आल्मंड प्रॅलायन्स, काय माहीत नाही त्यात. मला वाटते बदाम आहे. लगेच फोडून बघू आपण. हे पॅकेट ते पण फोडून बघू आपण. म्हणजे चिक्की अशी, ते खाऊ आपण थोड्या वेळाने. मेन म्हणजे हा कॉफी मग आहे, त्याला स्टँड पण आहे, थोडासा वेगळा कॉफी मग आहे. कॉफी घ्यायची आणि याच्यात ठेवायची स्टँड, आणि त्याला वरून एक झाकण पण आहे, लीड असं लावायचं. इथं त्याला रबरचं कोटिंग आहे, आणि इथं त्याला एक जागा आहे, हे बघा, असं लावायचं. आणि इथून तुम्ही स्ट्रॉ पण टाकू शकता, किंवा हे लीड असं बंद पण करू शकता. तर मला वाटतंय की असं केल्यावर लीक होईल. लगेच आपण ट्राय करून बघू. पाणी भरू याच्यात पहिलं. इथे खाली म्हणजे कॉफी टाकली तर याला असं वाकडं करायचं नाही, याच्यावरून कळाले. हे फक्त मला वाटते थोडंसं गरम राहण्यासाठी, थोडा वेळ गरम राहण्यासाठी. मस्त थंड पाणी होतं बरं का याच्यात. मठातलं पाणी प्यायची मजाच वेगळी आहे, मजा. मित्रांनो, वॉकिंग करून आलेलो आहे आम्ही. आजचा ब्लॉग इथंच संपूयात. कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं आमचं ऑफिसचं गिफ्ट, ते कॉमेंट्स करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू.